स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर। अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व याच काळामध्ये निर्माण केलं। एक मराठी व्यक्ती राष्ट्रीय नेतृत्वाच्या रूपामध्ये निर्माण झाली, सामाजिक नेतृत्व म्हणून। अण्णा हजारेंच्या पूर्ण चळवळीला तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी सांगितलं की अण्णांनी एक खूप मोठ्या प्रमाणात मोबिलायझेशन केलं। जनतेचा भ्रष्टाचाराविरुद्ध राग होता तो त्यांनी एकत्रित केला आणि लोकपाल बिल जर पास झालं तर सर्व काही आलबेल होईल अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलं। पण ते योग्य नाही आहे। मला वाटतं भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही फार मोठी लढाई आहे। आता एखाद्या विधेयकानं ते त्यातून मार्ग निघेल असं मला वाटत नाही। अण्णांनी चांगल्या सूचना करत राहाव्यात, सिव्हिल सोसायटीला एकत्रित करून एक अंकुश ठेवण्याचं काम करावं, त्यामध्ये काहीच गैर नाही आहे। परंतु मी म्हणतोय तेच झालं पाहिजे असा आग्रही करू नये। आणि त्यामुळे काही मंडळी ती त्यांच्या जवळ आहेत, कदाचित तशा प्रकारचा सल्ला त्यांना देत आहेत। पण एकंदरीत मी आत्ता जी वर्तमानपत्रात वगैरे पाहतोय की अण्णांनी त्यावर पुनर्विचार करण्याची भूमिका दर्शवलेली आहे। आणि मला वाटतं यापूर्वी अण्णांचा जो महाराष्ट्र सरकारमध्ये अनुभव होता, अतिशय सामंजस्यानं देवाणघेवाण घेऊन एक पाऊल पुढं एक पाऊल मागं टाकून अण्णांनी बरीचशी विधेयकं राज्य सरकारकडून पारित करून घेतली। तर मला वाटतं त्याच प्रकारची प्रक्रिया त्याच प्रकारे प्रक्रिया करायला मला काही अडचण वाटत नाही। अण्णांची कदाचित त्यांना हिसारच्या निवडणुकीमध्ये झालेली चूक लक्षात आली असावी, कारण त्यांना त्यांची इच्छा नसतानाही राजकारणात ओढलं गेलं आणि तसं निश्चितपणे अण्णांना तशा प्रकारे राजकारण करायचं नव्हतं याची मला खात्री आहे। पण त्याची आता काळजी पुढे अण्णा घेतील आणि मला वाटतं की सरकारच्या बरोबर सामंजस्याने चर्चा करून आपण अनेक चांगले कायदे करू शकू, चांगले निर्णय घेऊ शकू। काँग्रेस विरोधी अशी जी चळवळ उभारण्याचा प्रयत्न होतोय किंवा येत्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मी स्वतः जाऊन काँग्रेस विरोधी प्रचार करेल असं अण्णा किंवा टीम अण्णांनी म्हणणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता ते मला वाटतं अण्णांनी राजकारणामध्ये भाग घ्यावा, कुठल्या तरी पक्षाला पराजित करावा म्हणून भूमिका घ्यावी, कुठल्या तरी पक्षाचा विजय करावा म्हणून घ्यावा, यामध्ये काही गैर नाही आहे। पण त्यांनी ते करताना म्हणजे ताकाला जाताना भांडण न लपवता त्यांनी जर राजकारणामध्ये भाग घ्यायचा असेल तरी अवश्य यावं। राजकारण निश्चितच समृद्ध होईल, त्यांच्या सहकार्यानं निश्चितच राजकारणात भाग घ्यायचा पण स्पष्ट झालेलं आहे। परंतु त्यांनी जर डायरेक्ट राजकारणामध्ये भाग घेतला, निवडणुकीमध्ये भाग घेतला तर त्यामध्ये काहीच गैर नाही आहे। परंतु बाहेर राहून एका विचित्र पद्धतीनं कुठल्या तरी पक्षाला नकळत पाठिंबा द्यायचा, कुठल्या तरी पक्षाला विरोध करायचा, अशापेक्षा उघडपणे माझा अमुक अमुक राजकीय पक्षाला पाठिंबा आहे, अमुक अमुक विचारसरणीला मी पाठिंबा देतो, अशा प्रकारे जर स्पष्ट भूमिका घेतली, निवडणूक लढवायची किंवा निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायचा हे केलं तरी चालेल। पण नकारात्मक की जर बिल पास झाले तर मी विरोध करेन, अर्थात तुम्ही जेव्हा विरोध करता तेव्हा कोणाला तरी समर्थन आपण करतोच आणि ते कुठल्या विचाराला करतोय, कुठल्या प्रकारच्या लोकांना समर्थन करतोय याचाही विचार होणं गरजेचं आहे। हिसार म्हणजे तो झाला नाही। अगदी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे तुमचे मुख्य स्पर्धक होते मुख्यमंत्री पदासाठीचे, मग ते विलासराव असो, अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपद सोडून गेलेले होते, नारायण राणे हे प्रमुख इच्छुकांपैकी एक होते, या सर्वच नेत्यांच्या मागे CBIचा ससेमिरा लागला आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्पर्धक संपवलंय अशा पद्धतीचा एक ठपका तुमच्यावर ठेवायचा। आता हे अतिशय चोटली चूक आहे, कारण मी CBIची जी खटला भरला गेला त्यातमध्ये माझा काही संबंध नव्हता। संरक्षण मंत्र्यांनी ती जमीन संरक्षण खात्याची आहे का हे शोधण्याकरता CBIला त्यांनी नियुक्त केलं होतं। त्यामध्ये मी CBIला नियुक्त केलं की मी काहीतरी कोणाच्या विरुद्ध तरी CBI वापरतो वगैरे, हा अतिशय सरासर चुकीचा आरोप आहे आणि अन्यायकारक आहे माझ्यावर। त्यामुळे बिलकुल नाही, उलट एक आदर्शमध्ये जे घडलं ते पुन्हा घडू नये याकरता आम्ही 13 कलमं असणारे एक टर्म्स ऑफ रेफरन्स निर्माण केले आणि न्यायाधीशाला त्याबद्दल आम्हाला सल्ला देण्याकरता विनंती केली। ती कोणाच्या तरी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात होती असं बिलकुल नाही आहे। त्यामध्ये जे सत्य असेल, जर कोणी दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी अशी प्रामाणिक त्यामध्ये भावना होती। पण CBIची इन्क्वायरी करण्याचं काम हे संरक्षण खात्याच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यामध्ये मी CBIला लावलं मागं वगैरे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल। सर, 1 वर्ष तुमच्या कार्यकाळाला पूर्ण होत आहे। 2014 साली विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत, तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळाल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे। पण पक्षातले जे विरोधक आहेत ते सातत्यानं डोकं वर काढतायत असं वाटतं, कधी कधी सातत्यानं चर्चा येते चव्हाण जाणार,
नवीन कुणीतरी येणार, काय कारण वाटतं त्यामुळे? मला वाटतं की ही प्रक्रिया नेहमी चालू असते. आता मागच्या वेळेला आपण जर पाहिलं, मागच्या मुख्यमंत्र्यांच्या तरी ही चर्चा चालायची, कोणतरी चालायचं. त्यामुळं मला वाटतं की शेवटी हा निर्णय केंद्र सरकारचा असतो, सोनियाजींचा निर्णय असणार आहे. आणि सोनियाजींनी काही विचार करून मला इथं पाठवलेलं आहे. त्यांना वाटतं की जोपर्यंत माझी गरज आहे किंवा जोपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये उपयुक्त काम करतोय तोपर्यंत मला वाटत नाही त्या बदलतील. परंतु शेवटी काँग्रेस पक्षामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्याची, ज्या ज्या नेत्याची ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तिथे त्यांना नेमण्याची प्रथा आहे. आणि म्हणून मला काही त्यामध्ये काही वाटणार नाही की कुठलं दुसरं काम दिलं किंवा हे काम आणखी किती वर्ष चालू ठेवलं. तो सर्वतोपरी हा काँग्रेस अध्यक्षांचा अधिकार आहे. काय कारण आहे पण सातत्यानं अशा पद्धतीनं चर्चा, मग दिल्ली दरबारातून असतील, काही लोकांच्या माध्यमातून असतील, महाराष्ट्रातून असतील किंवा काँग्रेस पक्षातूनच असतील, का म्हणून या अफवांना पीक आणलं जातं? नाही, मला वाटत नाही की किती कशाकरता कोण अफवा सोडते. पण काही ठिकाणी सुरुवातीला काही किंवा गेल्या काही महिन्यामध्ये अफवा त्या सोडल्या होत्या. पण मला वाटतं आता तो विषय थांबलेला आहे. आणि बऱ्याचशा निवडणूक झाल्यानंतर, अमुक झाल्यानंतर, हे अधिवेशन झाल्यानंतर अशा बातम्या सोडल्या गेल्या, काही इंटरेस्टेड पार्टीने सोडल्या गेल्या. पण मला वाटतं की नेतृत्वाच्या मनामध्ये काही याबद्दल काय करायचं ते स्पष्टता, पूर्ण स्पष्टता आहे. दिल्लीतून मुंबईत आलात, त्याला वर्ष आता होत आलेलं आहे. दिल्लीतली थंडी मिस करता? नोव्हेंबर जवळ आलं. दिल्लीतली थंडी तो एक वेगळा आनंद असतो, त्यात काही शंका नाही आहे. पण त्याचबरोबर मुंबईचा पावसाळाही तितकाच युनिक आहे. आणि त्यामुळं दिल्लीचा उन्हाळा जवळजवळ असह्य असतो. थंडी काही लोकांना असह्य होते, पण त्याला सवय होते, त्यामुळे थंडीचा काही त्रास होत नाही. दिल्लीचं हवामान वेगळं आहे, मुंबईचं वेगळं आहे. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण सर. येत्या काळातला आपला जो कार्यकाळ आहे त्यासाठी स्टार माझाकडून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.